नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेऊया. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट ते काम कंटिन्युअसमध्ये पास्टमध्ये करतो म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं जाते. पण जेव्हा ते काम जे व्यक्ती करत आहे म्हणजे सब्जेक्ट याचा उल्लेख पहिले न करता ते काम ज्याच्यावर होत आहे किंवा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम केला वाक्यात तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवलं जाते. कशा प्रकारे हे उदाहरणातून समजून घेऊया. जसं की मी म्हणत असेल की आम्ही कार्यक्रम आयोजित करत होतो, तर ते काम जे करत होतो त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे वाक्यात, तर ते पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पण जेव्हा त्या कामाचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम होणार तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवलं जाणार. जसं की कार्यक्रम आयोजित केला जात होता, तर हे पॅसिव्ह व्हॉइस झालं कारण कार्यक्रमाचा उल्लेख पहिले आहे. किंवा मग ते काम ज्यांच्याद्वारे केला जात होता यांचा पण उल्लेख करू शकतो. जसं की कार्यक्रम आमच्याद्वारे आयोजित केला जात होता. ते काम ज्यांच्याद्वारे केला जात होतं असं म्हणायचं असेल तर सेंटेन्समध्ये सर्वात शेवटी बाय प्लस सब्जेक्टचा उपयोग केला जातो. आणखी काही उदाहरण बघूया. जसं की आम्ही मिठाईया वाटत होतो. हे सुद्धा पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे कारण ते सब्जेक्ट ते काम करत होतं आणि सब्जेक्टचा उल्लेख सर्वात प्रथम आहे. पण जेव्हा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम होईल तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवलं जाईल. जसं की मिठाईया आमच्याद्वारे वाटल्या जात होत्या, तर कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. नेहमी ते काम ज्यांच्याद्वारे केलं जात होतं यांचा उल्लेख होणं गरजेचं नाही आहे, जास्तीत जास्त वेळा नसतो. तर आणखी काही उदाहरण बघूया या व्हिडिओमध्ये पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्सचे. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्सला 4 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. त्यातला सर्वात प्रथम पार्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे केलं जात होतं. जसं की मी म्हटलं की ते काम ज्यांच्यावर होत होतं किंवा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम असतो म्हणजे ते ऑब्जेक्ट, तर या फॉर्म्युलामध्ये सुद्धा ऑब्जेक्ट पहिला आहे आणि ते काम जे करत होतं त्यांचा उल्लेख सर्वात शेवटी बाय नंतर म्हणून सब्जेक्ट सर्वात शेवटी. एक्झाम्पल. फर्स्ट, स्टुडंट्स वेअर बीइंग गिवन न्यू बुक्स. सेन्स आहे केलं जात होतं म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिले जात होते. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत होतं त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. सेकंड एक्झाम्पल. प्रोग्राम वॉज बीइंग ऑर्गनाइज्ड बाय पीपल. सेन्स आहे केलं जात होतं म्हणजे कार्यक्रम लोकांद्वारा आयोजित केला जात होता. इथे सुद्धा कामाचा उल्लेख आहे सर्वात प्रथम म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. थर्ड एक्झाम्पल. बर्थडे वॉज बीइंग सेलिब्रेटेड एव्हरी इयर. सेन्स आहे केलं जात होतं म्हणजे प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा केला जात होता. इथे सुद्धा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. फोर्थ एक्झाम्पल. आय वॉज बीइंग इन्व्हायटेड ॲज चीफ गेस्ट. सेन्स आहे केलं जात होतं म्हणजे मला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केलं जात होतं. फिफ्थ एक्झाम्पल. स्वीट्स वेअर बीइंग डिस्ट्रीब्युटेड. सेन्स आहे केलं जात होतं म्हणजे मिठाईया वाटल्या जात होत्या. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्याचा उल्लेख पहिले आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. या सेंटेन्सेसमध्ये बायचा उपयोग नाही केला आहे आणि बायचा उपयोग करणं नेहमी गरजेचं पण नसते. करायचं असेल तर करू पण शकतो आणि नाही पण. आणि वर्ब नंतर बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म असेल तर पॅसिव्ह व्हॉइसचं ते सेंटेन्स आहे हे ओळखलं जाऊ शकते. त्यासाठी बाय प्लस सब्जेक्ट
चा उल्लेख असणं नेहमी गरजेचं नाही आहे. 6th एक्झाम्पल, ही वॉज बिंग गिवन सॅलरी. सेन्स आहे केलं जात होतं, म्हणजे त्याला पगार दिला जात होता. इथे सुद्धा ते काम ज्याच्यावर होत होतं त्याचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. सेकंड टाईप बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस नॉट प्लस बिंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे नाही केलं जात होतं. फर्स्ट एक्झाम्पल, बर्थडे वॉज नॉट बिंग सेलिब्रेटेड. सेन्स आहे नाही केलं जात होतं, म्हणजे वाढदिवस साजरा नाही केला जात होता. इथे सुद्धा कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. सेकंड एक्झाम्पल, आय वॉज नॉट बिंग गिवन मनी. सेन्स आहे नाही केलं जात होतं, म्हणजे मला पैसे नाही दिले जात होते. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत होतं त्याचा उल्लेख सर्वात प्रथम आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड एक्झाम्पल, वी वेअर नॉट बिंग गिवन रिस्पेक्ट. सेन्स आहे नाही केलं जात होतं, म्हणजे आम्हाला आदर नाही दिला जात होता. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत होतं त्यांचा उल्लेख आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ एक्झाम्पल, शी वॉज नॉट बिंग आस्क्ड. सेन्स आहे नाही केलं जात होतं, म्हणजे तिला विचारलं नाही जात होतं. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे वाक्यामध्ये, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फिफ्थ एक्झाम्पल, बुक्स वेअर नॉट बिंग गिवन. सेन्स आहे केलं नाही जात होतं, म्हणजे पुस्तकं दिले नाही जात होते. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत होतं त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आलं. सिक्स्थ एक्झाम्पल, आय वॉज नॉट बिंग टॉक टू हिम. सेन्स आहे नाही केलं जात होतं, म्हणजे मला त्यांच्यासोबत बोलू नाही दिलं जात होतं. इथे सुद्धा ती क्रिया ज्यांच्यावर केली जात होती त्यांचा उल्लेख आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ती क्रिया जो करत होता त्याचा उल्लेख सर्वात प्रथम नाही आहे वाक्यात, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड टाईप बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. फॉर्म्युला ज्यात WH म्हणजे WH वर्ड जे की व्हॉट, वेअर, हाऊ, विच जे W किंवा H पासून सुरू होते ते WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थी शब्द. फॉर्म्युला बघूया. WH वर्ड प्लस वॉज किंवा वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस बिंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट क्वेश्चन मार्क म्हणजे केलं जात होतं. सेकंड फॉर्म्युला ज्यात WH वर्ड सोडून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे. वॉज किंवा वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस बिंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे केलं जात होतं का. फर्स्ट एक्झाम्पल, वेअर कल्प्रिट्स बिंग पनिश्ड. सेन्स आहे केलं जात होतं का, म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा दिली जात होती का. इथे होता त्यांचा उल्लेख आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आणि जे ते काम करत होतं त्यांचा उल्लेख नाही आहे किंवा असता तर बाय नंतर असता, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. सेकंड एक्झाम्पल, वॉज मनी बिंग गिवन फॉर स्टडी मटेरियल. सेन्स आहे केलं जात होतं का, म्हणजे अभ्यासाच्या साहित्यासाठी पैसे दिले जात होते का. थर्ड एक्झाम्पल, व्हेअर वॉज होली बिंग सेलिब्रेटेड. सेन्स आहे केलं जात होतं, म्हणजे होळी कुठे साजरा केली जात होती. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख आहे म्हणून किंवा त्या कामाचा उल्लेख आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ एक्झाम्पल, वॉज 2 months
फ्री एक्सपिरियन्स बिंग गिव्हन इन कंपनी. सेन्स आहे केलं जात होतं का, म्हणजे कंपनीमध्ये 2 महिन्याचा मोफत अनुभव दिला जात होता का. या व्हिडिओच्या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. आणि बाकीचे पॅसिव्ह व्हॉईसचे व्हिडिओ बघायचे असेल तर प्लेलिस्टची सुद्धा लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.